आता जो टर्मचा फॉर्म्युला आहे तो वापरून पण तुम्ही ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. येस और नो? आणि मग एकदा ए ची व्हॅल्यू आली तुम्हाला की ती S22 मध्ये टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला दोघी फॉर्म्युला लिहून देते. तर जनरलाइज फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1D. तर म्हणून T22 काय होणार? A प्लस 22 मायनस 1D. व्हॅल्यूज पुट केलं की येणार 149 इज इक्वल्स टू A प्लस 21D. आता इथपर्यंत सॉल्व्ह केलं. आता S N ची व्हॅल्यू काय आहे? N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1D. हे पण करू शकता किंवा तुम्ही हा दुसरा फॉर्म्युला पण वापरू शकता. N/2 ब्रॅकेट मध्ये A प्लस TN हा पण फॉर्म्युला वापरू शकता. कुठलाही एक फॉर्म्युला वापरून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. करा. आणि झालं की सांगा मला. आपण तो डिस्कस करूया. झालं का? येस, कोणाचं झालं का? येस, झालं का कोणाचं सॉल्व? यस मॅम, माझं झालं. काय आलं उत्तर? 1661. करेक्ट. आता स्टेप सांग कसं सॉल्व करायचं. कॉमन डिफरन्स काढायचा आणि नंबर ऑफ टर्म्स. ऑलरेडी दिलंय. पुढचं सांगू का मग? हा, इथे कंटिन्यू कर. एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आणि व्हॅल्यू पुट करायची. हो ना. आता हेच सांग मला. 21 इंटू 7 काय येणार? 140. 4 प्लस 21 मल्टिप्लाय बाय 7. कुठलं सांगते बेटा तू? त्याच्या खालचं सांगते मी. हा, तर 149 मायनस 147 विल गिव्ह मी 2. तर ए ची व्हॅल्यू काय येणार? 2. आता हे फॉर्म्युला मध्ये मी टाकणार व्हॅल्यू. एन काय आहे आपलं? N 22. A 2 आणि D 7. डी ची गरज नाही ना, मी हा वाला फॉर्म्युला वापरेल. कळलं? मग काय येणार? 11 आणि 2 प्लस 149 विल गिव्ह मी हाऊ मच? 151. 11 into 151 will give me 161. Correct. 161. This is my answer. समजलं का सगळ्यांना? डाऊट होता का कशात? कळलं? कोणालाही कुठल्या स्टेपला नाही कळलंय? येस. कुठलीही स्टेप कोणाला कळलेली नाहीये? मॅम,
हो बेटा. मॅम ठीक आहे, आपण 22/2 लेच आपण दोनांना भाग दिलता 22ले, तस आपण 2 149 ला भाग दिला चालतं का? हो, मग ते 22/2 इंटू 151 करायचं आणि मग पण मग 151 डिवाइड बाय 2 होत नाही ना, इट इज अन ऑड नंबर. मॅम आणि कधी त्या आतला की 148 असता तर करू शकते का? हा, तर करू शकला असता. इव्हन नंबर असला की करता येतो, ऑड नंबर असला की डेसिमल येणार. ओके मॅम. झालं का सगळ्यांचं? येस. हो मॅम. प्रतिष्ठा, मयुरी, कृतिका, झालं का? यस मॅम, झालंय माझं. Yes. I'll show you the next question. The first term of an AP is 5 and the last term is 45 and the sum is 400. Find the number of terms and the common difference. काय दिलेलं आहे? A दिलेला आहे जो 5 आहे. लास्ट टर्म म्हणजे TN दिलेला आहे जो 45 आहे आणि SN दिलाय जो 400 आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? N फाइंड आउट करायचंय आणि D फाइंड आउट करायचंय. कळलं? आधी TN चा फॉर्म्युला वापरा, मग तिच्यातून तुम्हाला D भेटेल. टी भेटेल का? नाही, टी भेटणार नाही त्याच्याने. तुमचे एक इक्वेशन फॉर्म होणार आणि तसंच SN करायचं, मग तुमचं इक्वेशन फॉर्म होणार आणि मग ते सॉल्व्ह करायचं. ट्राय करा बरं. ट्राय करा, नाही जमलं तर मी करते. येस, ट्राय करा, सॉल्व्ह करून बघा. झालं की सांगा मला. येतंय का सॉल्व्ह करता? यस मॅम, येतंय. गुड. आलं का कोणाचं काही व्हॅल्यू आली का? एन ची, डी ची? येस, एन ची किंवा डी ची व्हॅल्यू आली का? येस, हरिओम, तरंग. नाही मॅम, बरं चुकतं सायन्स. तर आपल्याकडे 2 फॉर्म्युलाज आहेत, ती आधी लिहून टाकायचे फॉर्म्युलाज, म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुठले वापरू शकतो. आणि दुसरा फॉर्म्युला आहे SN is equals to N/2 A plus L TN. म्हणजे TN ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता हिच्यात बघितलं तर माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे, माझ्याकडे A व्हॅल्यू आहे, पण माझ्याकडे N आणि D नाही, मग 2 व्हेरिएबल झाले है ना. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय, माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे, A आहे आणि हे आहे, मग व्हेरिएबल काय आहे? फक्त N आहे. मग मी हा फॉर्म्युला वापरू शकते आधी. यस मॅम. सॉल्व्ह करा.
मॅम माझी n ची व्हॅल्यू 16 आली. हो, n ची व्हॅल्यू किती आहे? 16 बरोबर आहे. मी मॅम शिकण्याचे काय सॉल्व्ह पण करून दाखवली आहे तुम्हाला. 16 आन्सर येत आहे. आता n ची व्हॅल्यू मी टाकून d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते tn च्या फॉर्म्युलामध्ये. येस मॅम करू शकता. करा आणि गिव्ह मी द आन्सर. आली का d ची व्हॅल्यू? येस. d ची व्हॅल्यू 8/3. करेक्ट, 8/3 येते. येस. आज दर्शना काय झालं? आज तुझ्याकडून उत्तर येतच नाहीये. मॅम मला एक्झाम्पल समजत नाहीये. अरे मग विचारायचं ना बेटा. मॅम मी विचारणार होती सॉल्व केल्यानंतर. अच्छा, ओके. हे बघ, मी हे आता एक्स्ट्रा क्वेश्चन घेते. तुम्हाला एक आयडिया यायला की असे फिरून पण क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. कधी ह्या चॅप्टर मध्ये असे क्वेश्चन आले ना की आधी गिव्हन लिहून टाकायचं, काय फाइंड आउट करायचं ते लिहायचं, आणि आपल्याकडे हे 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत हे लिहून घ्यायचे आणि बघायचं की आपल्याला फक्त एकच व्हेरिएबल राहील असं कुठलं फॉर्म्युला आहे. तर आता हा जो क्वेश्चन तू बघते याच्यात बघितलं तर टर्मच्या फॉर्म्युलामध्ये जर मी टाकले व्हॅल्यू तर माझ्याकडे 2 व्हेरिएबल येतात. एक आहे n आणि एक आहे d. पण जर मी समच्या फॉर्म्युलामध्ये टाकलं तर माझ्याकडे एकच व्हेरिएबल राहतो, तो आहे n. करेक्ट. म्हणून मी त्या व्हॅल्यूज टाकून n फाइंड आउट केलं. हे कळलं का तुला? n कसा येस आला? मॅम. येस मॅम. आता ही n ची व्हॅल्यू ते टर्मच्या फॉर्म्युलामध्ये टाक. तर हे येणार 45 इज इक्वल्स टू 5 प्लस 16 मायनस 1 d. हा 5 मी इकडे घेऊन गेली तर काय होणार? 45 मायनस 5 इज इक्वल्स टू 15 d. हे येणार 40 इज इक्वल्स टू 15 d. So d will be 40 divided by 15. So d will be equals to 8 divided by 3. 3, हा. हे माझं d आहे. आपल्याला n आणि d फाइंड आउट करायची आहे. तर ह्याला असं स्पेसिफिक काहीही रूल नाही आहे. आपल्याकडे हे फॉर्म्युला आहे 3-4 जे आहे तिच्यात आपल्याला बघायचंय की मला कुठलं फाइंड करता येईल पहिले. कळलं का आता दर्शना? येस मॅम. मयुरी, कृतिका, हरिओम, तरंग, प्रतिष्ठा, समजलं का? येस मॅम. येस झालं का हे लिहून? लिहून झालं का? हो टीचर झालं लिहून. मग मी नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ का? येस मॅम. ओके. नाही मॅम. येस. दिस इज युअर माझं नेक्स्ट. बाकी बाकी हो तुझं? तर झालं. झालं. हो. आता एका सांगताय फाइंड द सम ऑफ फर्स्ट 51 टर्म्स if an AP whose second and third term is 14 and 18 respectively. तर तुम्ही बघसाल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसे डायरेक्ट क्वेश्चन दिलेले होते ना, हे थोडेसे ट्विस्टेड आहे. हे जस्ट तुम्हाला एक आयडिया पाहिजे म्हणून मी हे देते आहे. ठीक आहे. सो आता एस फाइंड द सम ऑफ फर्स्ट 51 टर्म्स म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? S51 हे फाइंड आउट करायचं आहे. काय दिलेलं आहे?
सेकंड टर्म आणि थर्ड टर्म दिली आहे. म्हणजे T2 इज इक्वल्स टू 14 आणि T3 इज इक्वल्स टू 18 दिलेली आहे. आता बस एवढंच दिलेलं आहे. ए नाही दिलंय, डी नाही दिलंय. तर कसं फाइंड आउट करता येईल, कोण सांगू शकता मला? मला प्रोसिजर सांगा. आन्सर तर नंतर सॉल्व्ह करून सांगा. प्रोसिजर सांगा, कोणी सांगू शकतं का? आपण अशा टाईपचं थोडंसं प्रॉब्लेम केला पण होतं टेक्स्टबुक मध्ये. थोडंसं ट्विस्टेड होतं वेगळं. कोणी सांगू शकतं का कसं सॉल्व्ह करता येईल ह्याला? आपल्याला 2 टर्म्सची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला आधी टर्मचा फॉर्म्युला वापरायचा आणि 2 टर्म्स दिलेले. कधीही लक्षात घ्या, 2 टर्म्स दिले, 2 सम दिले, असं कधी 2 गोष्टी दिलेल्या असले ना की आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायचं आहे. म्हणजे ते 2 व्हेरिएबल राहणार, सबट्रॅक्ट किंवा ऍड करा आणि त्यातलं एक टर्म एलिमिनेट होणार आणि दुसरं वापरायची आहे. कळलं? तर हे बघायचं आपण कसं सॉल्व्ह करायचं. तर मी फॉर्म्युला वापरणार Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. ठीक आहे. तर T2 काय होणार? T2 इज इक्वल्स टू a प्लस 2 मायनस 1 d. तो 14 इज इक्वल्स टू a प्लस 2 मायनस 1 इज d ओनली. ही एक इक्वेशन फॉर्म झाली. नेक्स्ट आहे T3 is equals to a plus 3 minus 1d. That is 18 is equals to a plus 2d. आपल्याकडे 2 इक्वेशन्स आले आता, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता एलिमिनेशन मेथड वापरू शकतो आपण. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट 1 and 2. काय होणार? मॅम a इथे प्लस मॅम इथे 2 आणि इथे 3 का घेतला चा फॉर्म्युला त्याच्यामध्ये? हे आपल्याला टर्म दिलेली आहे ना एन ची. इथे टी म्हणजे T2 दिलेला आहे आणि T3 दिलाय. म्हणजे n इज या केसमध्ये 3, या केसमध्ये 2. येस मॅम, समजलं. कळलं का? येस मॅम. इज इक्वल्स टू 14. मग मायनस केलं की हे सगळे निगेटिव्ह होऊन जातात. हे कॅन्सल होणार. 2 minus 1 will give me 1. D is equal to 18 minus 14 will give me 4. तो D ची व्हॅल्यू 4 आली. D च्यात व्हॅल्यू टाकते आता. आपला A plus D is equals to 14 आहे. So A plus 4 is equals to 14. So A will be equals to 14 minus 4. A is equals to 10. तर मला D भेटली, मला A भेटलं. Now can I find the sum? मी सम फाइंड आउट करू शकते आता. येस मॅम. येस. Yes, ma'am. सेका ये मी येस मॅम. माझ्याकडे ए आणि डी आहे. तर मी समची फाइंड करू शकते का समच्या फॉर्म्युला मध्ये टाकून सम? Yes, ma'am. करू शकता. कसं करणार? आता जागा मी आता कलर दुसरा घेते. सो माझा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n मायनस 1d. तर आता आहे n काय आहे? S51 इज इक्वल्स टू 51 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2 into 10 प्लस 51 मायनस 1 इंटू d आहे 4. तर काय येणार? 51/2 आहे. मी तसंच ठेवणार त्याला, कारण की डेसिमल येणार तो मी हराश नाही करणार. मग हे काय येणार? 20 प्लस 51 minus 1 will give me 50. 50 into 4 will give me 200.
तर काय येणार 51 डिवायडेड बाय 2 इंटू 220. आता हे 2 ने डिवाइड होत आहे. सो माय आन्सर विल बी 51 इंटू 110. येस और नो? मल्टिप्लाय करा आणि फाइंड द आन्सर. समजलं का? येस, येस मॅम. ठीक आहे, करा. काय येतं आन्सर बघा. Ma'am, 5,610. व्हेरी गुड, करेक्ट. आन्सर आहे इथे लिहिते S51 इज इक्वल्स टू 5,000. 610. हे आन्सर आहे. कळलं का सगळ्यांना? काही डाऊट होतं का? नो Yes. मॅम. प्रतिष्ठा, कृतिका, मयुरी, जान्हवी, तरंग. No नाही ma'am, ma'am. काही डाऊट नाही. लिहून घ्या. झालं का? ज्यांचे झालं तो नेक्स्ट क्वेश्चन Yes, सॉल्व्ह teacher, करू शकता झालं. बघा खाली. 4th क्वेश्चन दिसतोय बघा खाली. ते लोक कंटिन्यू करू शकता 4th क्वेश्चन. हा बघा 4th क्वेश्चन इथे खाली आहे. झालं का? Yes ma'am. कृतिका, प्रतिष्ठा, दर्शना, जान्हवी. Yes ma'am, झालंय. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. Find the sum of the first 50 positive integers divisible by 6. म्हणजे 40 असे नंबर्स जे 6 ने डिव्हिजिबल होता आहेत आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत म्हणून नेगेटिव्ह नाही. तर माझं एपी जर फॉर्म करायचं असलं तर एपी काय येणार? आता डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6 चे मल्टिपल्स झाले. येस ओके मॅम. नाही? तर होणार 6, 12, 18, 24 अँड सो ऑन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? S40 फाइंड आउट करायचं आपल्याला. ह्या एपी वरून मला काय भेटतंय? ए भेटतो. A is 6. D काय भेटतो? 12 minus 6 which is 6. A आहे, D आहे. So can I find N पण आहे माझ्याकडे. N is 40. So can I find? Yes. येस So मॅम. N divided by 2. 2A plus N minus 1 D. Solve करा आणि get the answer. Solve करा आणि answer सांगा मला.
सॉल्व्ह झालं की सांगा मला. झालं का? येस, झालं का? मॅम n ची व्हॅल्यू काय येईल? n ची व्हॅल्यू येणार 40. फर्स्ट 40 सांगितलं ना त्याने, म्हणून n ची 40 आहे. टीचर हम्म 216. नाही, रॉंग आहे. SN सांगताय का तुम्हाला? येस मॅम. नाही, SN चुकली तुझं. चेक कर. अल्फाचं येत आहे का? नाही तर मी सॉल्व्ह करून दाखवते. येस, अजून कोणाचं आलं का? दर्शना, तुझं आलं का? तरंग? नाही मॅम, सॉल्व्ह करतो. तरंग? नाही मॅम, अजून नाही आलो. हरिओम? हरिओम गेला मांडस. मयुरी, प्रतिष्ठा, जान्हवी? काय झालं, एवढं वेळ का लागतोय? त्याला मी करून दाखवतो तुम्हाला. आता याच्यात या फॉर्म्युला वापरून S40 इज इक्वल्स टू 40 डिवायडेड बाय 2 into 6 प्लस 40 minus 1 आणि D आहे 6. हे काय येणार? 2 1चा हा 20. सो 20 ब्रॅकेट मध्ये 12 प्लस 40 minus 1 will give me 39 into 6. Correct? That is 20 into 12 plus 39 into 6 किती आलं? हम्म 234. करेक्ट. 2 3 4. आता त्यांना ऍड केलं की काय येणार? 2 6 4 2. करेक्ट? That is nothing but 20 into 2 46. That will give me 0 12 1 8 9 4 9 2 0. कळलं? The sum is 4920. कळलं का? येस मॅम. कुठे अडकले होते तुम्ही? हॅलो टीचर. हा, बोल मयुरी. टीचर तिथे ऍडिशन मल्टिप्लाय करायचं होतं का 20 ने? हो मग 246. हो मग ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना ते. मी ऍडिंग केलं टीचर. नाही, ऍड करेल मॅम तो. तुम्ही 2a ची व्हॅल्यू जी घेतली ना तिथे अटकली होती मी. मला तेच समजत नव्हतं की व्हॅल्यू कसं काय. अच्छा, ओके. सगळ्यात नोट डाऊन करून घे. तर तू कुठे अडकला होता? येस तरंग, काय म्हटलं मॅम? तू कुठे अडकला होता बेटा? मॅम
20च्या नंतर. अच्छा, समजलं मग आता सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट येस क्वेश्चन मॅम, दाखवू? समजलं. नेक्स्ट क्वेश्चन दाखवू? येस मॅम. येस मॅम. If 17th term of an AP exceeds, हा जरा थोडासा हॉट क्वेश्चन आहे, हॉट्स मधला क्वेश्चन आहे, हा चांगला समजून घ्यायचा आहे तुम्हाला. If 17th term of an AP exceed its 10th term by 7, म्हणजे काय? T17 हा T10 पेक्षा 7 ने जास्त आहे. एक्सीड्स म्हणजे काय? जास्त. कितीने? 7 ने. काय फाइंड आउट करायची आहे? डी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. कळलं? तर आता फॉर्म्युला वापरा. Tn is equals to A plus n minus 1D. तो T17 काय येणार? A plus 17 minus 1D. That is nothing but T17 is equals to A plus 16D. ओके नाही? तसंच T10 फाइंड आउट करा. T10 is equals to A plus 10 minus 1D. T10 will be equals to A plus 9D. आता हे T10 आणि T17 ह्या फॉर्म्युला मध्ये टाका. ही इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. So from equation 1, 2 and 3 काय येणार? A plus 16D is equals to A plus 9D plus 7. हे स्टेप कळलं? आतापर्यंत कळलं सगळ्यांना? मॅम ती खालची स्टेप कसं लिहिली? हा, मॅम ती A+16D ती स्टेप लिहिली ना, ती कसं काय लिहिली? मी त्या T17 is equals to T10 plus 7 आहे ना, जी कंडिशन दिली आहे, ही कंडिशन दिली आहे ना, हिच्यात टाकलं. येस मॅम. हे बघा, हे जे आहे आणि हे दोघांची व्हॅल्यू मी या इक्वेशन्स मध्ये टाकली आहे. हे बघा, हे एवढं आणि एवढं. कळलं का? येस मॅम. आता हे बघा, ए इकडे पण इकडे पण ए कटून जातं. उरलं काय? 16D is equals to 9D plus 7. 9D ला इकडच्या साईडला नेलं काय होणार? 16D minus 9D is equals to 7. 16 minus 9 किती आहे? 7. करेक्ट. 7D is 7. equals to 7. मग D किती झालं? 7/7. 1. D is equals to 1. समजला क्वेश्चन कसा आहे? म्हणजे असं क्वेश्चन वाचताना आपल्याला वाटतं की बापरे काय करायचंय आपल्याला हिच्यात, पण ऍक्च्युली खूप सोपं आहे. जस्ट फॉर्म्युला लिहा आणि ते प्रोसीड करा. कळलं? येस, येस मॅम. लिहून घ्या. टीचर स्क्रीन वरती करा ना. बर, खाली काहीच नाही बेटा, एवढंच आहे प्रॉब्लेम. दुसरा क्वेश्चन नाही का? तो आहे ना, अजून एक क्वेश्चन आहे. हे कॉपी झालं का तुझं? येस मॅम, झालं. ओके, गुड. झालं मॅम. ओके, मी दाखवते खालचं क्वेश्चन. आता हे ट्राय करा तुम्ही लोक, मग मी सांगते. सगळ्यांनी आधी ट्राय करा, मी काहीच सांगत नाहीये सध्या.
तुम्ही ट्राय करा, नाही जमलं तर मी सांगेन. आणि मी असंही सांगेलच, पण तुम्ही ट्राय करा आधी. मॅम याच्यात एपी फाइंड करणार का? एपी फाइंड करायचं आहे का मॅम? हिच्यात 3 टर्म्स ऑफ एबी फाइंड आउट करायचे. पहिले 3 टर्म्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे T1, T2, T3 फाइंड आउट करायचं आहे. आता त्यांनी काय दिलंय, सम ऑफ 4th and 8th टर्म ऑफ एन एपी. म्हणजे T4 प्लस T8 इज इक्वल्स टू 24. आणि दुसऱ्या केसमध्ये आहे T6 प्लस T10 इज इक्वल्स टू 44. हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? T1, T2 आणि T3 फाइंड आउट करायचं आहे. ओके, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा TN चा, हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता हे T4, T8, T6, T10 च फॉर्म मध्ये करा. मी बोलत नाहीये आता, मी नुसतं लिहिते. माझा गळा जरा जास्त दुखतोय मला. ठीक आहे, येस मॅम. आता हे 4 इक्वेशन्स आपल्याला आले आहे. आपण ह्या हिच्यात टाकणार आहे ह्या कंडिशन्स मध्ये. आता 2a प्लस 10d इज इक्वल टू 24 आहे. मी डिवाइड थ्रू आउट बाय 2 केलं तर काय होणार? ही आहे इक्वेशन 5 आणि ही आहे इक्वेशन 6. ठीक आहे, आता ह्या 2 इक्वेशनला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आणि a आणि d ची व्हॅल्यू भेटेल. आणि डी ची व्हॅल्यू भेटली आहे तर कुठल्या इक्वेशन मध्ये टाकून ए ची व्हॅल्यू भेटणार. आतापर्यंत समजलं सगळ्यांना? कसं आलं? येस मॅम.
कोणालाही डाऊट होता? नो मॅम. ओके. आता माझे ए आणि डी ची व्हॅल्यू आहे, तर मी A1 A2 सॉरी T1 T2 T3 फाइंड आउट करू शकते. येस, येस मॅम. फाइंड करा. कोणालाही नाही समजलंय? कोणालाही नाही समजलंय? टीचर समजलंय. गुड. येस टीचर समजलं. करा. T1 T2 T3 काय भेटतं सांगा मला. T1 तर भेटला, जो ए आहे, दॅट इज -13. नेक्स्ट नंबर काय येणार? डी ऍड करत राहा तिच्यात. -13 + 5 किती येणार? येस, -13 + 5 किती आहे? मॅम ऍड करायचंय. हो, -13 + 5 म्हणजे ऍक्च्युली सबट्रॅक्टच करायचं आहे. काय येणार आन्सर? येस, 8. -8, कारण की 13 हा मोठा नंबर आहे, जो मायनस आहे, तर -8 येणार. आता -8 + 5 करा, किती येणार? -8 आणि काय करायचं मॅम? काय काय? -8 आणि 5 करायचंय का मॅम? हा, -8 + 5 त्याच्याने तुम्हाला T3 भेटेल ना. -3. येस मॅम. -3 भेटेल मॅम. करेक्ट. मग T1 T2 T3 काय आलं आपलं? -13 -8 आणि -3. 3. So T1 is equals to A is nothing but -13. T2 is equals to A plus D, which is -13 + 5, which is -8. T3 is equals to A plus 2D, that is nothing but -13 plus 2 into 5 करू शकतो आपण, that is -13 + 10, which will give me -3. कळलं कसा केलंय सॉल्व? येस मॅम. कोणालाही डाऊट होता? नो टीचर. आजच्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये डाऊट होता? येस, येस मॅम. डाऊट होता कशातही? नो मॅम. ठीक आहे, आज आपण 2 मिनिटं लवकरच स्टॉप करू. माझा गळा दुखतोय बेटा खूप. ठीक आहे, येस. काही डाऊट असेल तर तुम्ही नेक्स्ट क्लास मध्ये विचारू शकता मला. ओके, ओके टीचर. स्क्रीन खाली करा बाय ना मॅम. प्लीज. गुड नाईट. काय? 2 मिनिटं स्क्रीन खाली करा ना. हो, 1 मिनिट. हे येस मॅम. येस मॅम, झालं. 2-3 स्टेप बाकी होत्या. ओके, ठीक आहे. देन गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. टेक केअर मॅम. थँक्यू बेटा. थँक्यू मॅम. थँक्यू बेटा. बाय. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.